खुरैश बिरादरी की गैर मुअय्यना हड़ताल के असरात गाँव देहातों तक फैल गए। मवेशी बाजारों में कारोबार ठप। खुरैशी बिरादरी की जानिब से शुरू की गई गैर मुअय्यना मुद्दत की हड़ताल अब शिद्दत इख्तियार कर चुकी है, जिसके असरात शहरी इलाकों से निकलकर देही इलाकों तक फैल चुके हैं। इस हड़ताल की वजह से मवेशी मंडियों में कारोबार मुकम्मल तौर पर बंद हो चुका है। खासतौर पर देही इलाकों में हर हफ्ते लगने वाले बैल बाजार व दीगर मवेशी मंडियां सुनसान नजर आ रही है। अर्दापुर में हर जुमा को लगने वाले बैल बाजार में इस हफ्ते जानवरों की आमद निहायत कम रही। कई किसान जो अपने जानवरों की फरोख्त की उम्मीद लिए आए थे, सख्त मायूसी का शिकार दिखाई दिए। खुरैश बिरादरी की हड़ताल के सबब एक भी जानवर फरोख्त नहीं हो सका, जिसके नतीजे में मंडियों में कारोबारी सन्नाटा छा गया। हड़ताल से परेशान किसानों ने मीडिया से बात करते हुए अपने मसाइल बयान किए और कहा कि खुरैश बिरादरी की इस हड़ताल ने हमें संगीन माशी बहरान से दो चार कर दिया है। हर किसान खेती बाड़ी के साथ साथ चंद जानवर इस उम्मीद से पालता है कि माली तंगी की सूरत में इन्हें फरोख्त करके अपनी ज़रूरियात पूरी कर सके। ख़ास तौर पर खरीफ के सीज़न में किसान मवेशी बेचकर बीज, खाद और दीगर ज़रूरी ज़रूरियात पूरी करते हैं। इसी तरह बेटी की शादी, बीमारी के इलाज या दीगर घरेलू तकारीब के लिए पैसे की ज़रूरत पड़ने पर यही जानवर एक सहारा बनते हैं। किसानों का कहना है कि अब ये जानवर फरोख्त नहीं हो पा रहे हैं तो सारे काम रुक गए हैं। बाज़ किसानों ने कहा कि इनके पास जो नाकारा या बूढ़े जानवर है वो भी बेचने के सिवा कोई काम नहीं आते। ऐसे जानवरों की फरोख्त मुमकिन न होने से इन्हें पालना भी अब मुश्किल हो गया है। इसलिए खुरैश बिरादरी की यह हड़ताल जल्द अज जल्द खत्म होना ज़रूरी है। एक किसान ने जज्बाती अंदाज में बताया कि वो पिछले 1 माह से मवेशी मंडियों का चक्कर लगा रहा है ताकि अपने जानवर को बेच सके, लेकिन कोई खरीदार नहीं मिल रहा है। इसकी बेटी की शादी तय हो चुकी है और इसी जानवर को बेचकर इसके अखराजात पूरे करना चाहता था, लेकिन अब सब कुछ मामला रुक गया है। मुतासरा किसानों ने रियासती हुकूमत से मुतालबा किया है कि अगर वो खुरैश बिरादरी के मुतालबात तस्लीम करके हड़ताल ख़त्म नहीं करवा सकते तो कम अज़ कम किसानों से मवेशी ख़रीद कर इसका माखूल मुआवजा दे और इन जानवरों को गौशालाओं में भेजकर वहाँ उनकी परवरिश का इंतज़ाम करे। दूसरी जानिब खुरैश बिरादरी के ज़िम्मेदारान ने अपने मसाइल दोहराते हुए कहा कि अगर आज हम हार मानकर हड़ताल ख़त्म कर देंगे तो हमारे मसाइल वैसे ही बाकी रहेंगे और हमें उन्हीं तकलीफदा हालात में दोबारा कारोबार करना पड़ेगा। हम बार बार की परेशानियों से मुस्तकिल छुटकारा चाहते हैं, इसलिए हमने हड़ताल का रास्ता इख्तियार कर रखा है। उन्होंने मजीद कहा कि हुकूमत को हमारे मसाइल हल करने के लिए ठोस इक़दाम करने होंगे, वरना हम अपनी हड़ताल वापस नहीं लेंगे। जिस तरह किसानों के लिए ये मसला उनके जीने मरने का मसला बन गया है, इसी तरह हमारे लिए भी ये मसला ज़िंदगी और मौत का है। हमारी तिजारती आज़ादी हमसे छीन ली गई है, ऐसे में हम कारोबार कैसे कर सकते हैं। अब देखना यह है कि इस पूरे मामले पर हुकूमत क्या रवैया अपनाती है। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। धंदा होत नाही, बाजाराला यायला पुरत नाही, म्हणजे चाराने फरक आपलं चाराने धंदा व्हायला, गिरायक काय होत नाही। परेशानी म्हणजे काय, गिरायक होत नाही, काय नाही, बैल बी येत नाहीत बाजारात। तेव्हा होत होतं ना, गिरायक होत होतं। नेहमी वातावरण सर चांगलं असते, या 15 दिवसामध्ये एकदम वातावरण बिघडून गेलेलं आहे। शेतकरी आम्ही आहो, आमचे जनावर आता हे आम्ही काय करणार, बाजार कोणी घेणार नाही आणि शेतकऱ्याला ते साईन होईना, हे शेतकऱ्यांनी करावं कसं। याच्यामध्ये लई शेतकऱ्याचं मोठी हे झाली, नुकसान झाली। बाकी लोक कसं आहे की आता कोणाला घेवायला नाही, त्याला इथं कोणी घेवायला असलं तर व्यवहार चालते, व्यवहारच बंद ठप्प पडायचं। काही लग्न असलं, काही दवाखाना असला, हे इकून सारलं करतो, मात्र या सारल्याला इथं कोणी त्याला वाले नाही घ्यायला। आता हे दवाखान्याचं काम आलं, अर्जंट येते कोणाला, आम्हाला आलं, याच्यामध्ये शेतकरी आम्ही परेशान आहोत। शासन स्तरावर काय तोडगा निघाला पाहिजे आपल्याला? शासन स्तरावर तोडगा निघायला, हे जे गौशाळावाले पकडायले जनावर, चांगले पकडायले, वंगळे पकडायले, चांगल्याला बी सोडिनात, वंगळ्याला सोडिनात, पैसे खाऊन यायचा चोर बाजार झालेला आहे। ते चोर बाजारला शेतकरी पूर्ण, शेतकऱ्यांना करावं काय आता हे अजून इथून खाऊन पुन्हा अजून चोरी लपिन ते तिकडं त्याच्या व्यवहार करायले। हे गौशाळावाले शेतकऱ्याला बी सत्वाले, ते त्यांची मुकाडे ते इकायले, तिकडून धरून नेले, लाखो रुपयाचा माल जाऊन बसाला तिथं। आता त्यांचा बसाला आमचं कोणी घेवायला नाही इथं। बालाजी गणपतराव कदम, राहणार कोंडा। आता ढोरं इकू देणे गेल्याने हे गोशाळेमध्ये धरून निघालेत, पुन्हा नंतर रात्रशाही इकालेत, कापायलेत, सगळं चालू आहे, काहीच बंद नाही।
आणि पुन्हा म्हणा शेतकऱ्याला सगळं बंद झालं, आता लग्न येऊ करायचे, कोण ढोरं हे खाली ढोरं झालेली इकायला जमणं झालेत ना, मग कोणी घेणे गेल्यानं सरकारनं सांभाळावं, त्याचे मोबदला द्यावा, आम्हाला पैसे द्यावा, सांभाळावं, आम्ही नेऊन बांधतो तिथं ढोरं. गोरक्षण मध्ये कायला नेऊन सोडायचे, तर काय करायचं गोरक्षण मध्ये? तिथं गोरक्षण मध्ये जाऊन चेकिंग करा तुम्ही, तिथं काय सोय व्हायली, ते चारा पोटभर खाऊ घालणं, उपाशी मारायलेत. एकदा मेलेलं कामाचं की काय रोजही तडपून मेलेलं कामाचं याचं सांगा आता तुम्ही, त्या सरकारने उत्तर द्यावं. काय हा ढोरं सांभाळावं कशी? 20 रुपयाला पेंडी झाली, चारा कुठून टाका, काय करा? वांजा ढोर कोण सांभाळणार आहे? तुम्ही गाय कापू देऊ नका ना, मग म्हशी हे ढोरं हाले हे काय करणार? मो नाव लक्ष्मण कृपाजी कोरडे, मळापूर तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. इथला रहिवासी आहे. पण हे बाजार बंद केल्यानं काल मुलीचं लग्न होतं, 3 ढोरं माझ्याजवळ दुसरे बैल होते, कोणीच घ्यायला नाही. एक जणाकडे गेलो पैसे मागायला, त्याला म्हणलं 10 रुपये शेकडा माझ्या बैलाचे दाखले ठेव. ते म्हणला तू हे कापून खाय, मला घेणे देणं नाही. मग काय 10 गुंठे आहे ते वावर विकू? काय करावं? याचा निर्णय घेऊन हे खुला रस्ता करा, विषय मिटला. याच्यामध्ये कमच कम तुम्हाला सांगतो, अहो 4-2 लोकांना आत्महत्या केल्या हो साहेब या परिस्थितीनं. पण कुठे काही नाटक केल्यानं जमत नसतंय. नाही, याच्या पुढे काय मार्गदर्शन करायचे ते सरकारनं आम्हाला निर्णय द्यावा आणि ते आमच्या सरकारला हवा. एवढंच बोलतो मी, जास्त बोलत नाही. विठ्ठलरामजी नवली मेडला. पण आपलं शेतकऱ्याचा काय नाही, बजरंगदाली मुलं होत ना, ते वाहनवाल्याला सळवाले, हानमार कराले, भीतीने ते टेम्पोवाले जनावर नेणार. बाजारात जनावर जर नेले तर हे माणसं खरेदी करणार. हे म्हणतात आम्ही खरेदी करून काय करावं बाबा, आम्ही बंद केलंय. कायच्यामुळे बंद केलं? हे नेण्याबद्दल म्हणजे कसं हाणणं मारणं, आगाव लफडे, शेतकरी परेशान आहे. आता पालठा आम्ही मैच घ्याय गेली, ती जर मोडतोडून विकाय गेले, त्याला कोणी गिराय की नाही? याला चारा टाकावं की त्याला चारा टाकावं, इलाज नाही. कशा प्रकारे जे जनावर असतात शेतकरी विकतात, काय प्रॉब्लेम तंगी राहते शेतकऱ्याला. आता 2000 जनावर असते, 2 कोटं सांभाळा, ते इकायची, दुसरी घ्यायची, दुप्त हे करून परिवार चालवायचा कस तरी. प्रत्येकाला शेती लई नसती, कोणाला असती कोणाला नसती, करावं लागते. बाकी दुसरं काय नाही प्रॉब्लेम. सरकारनं काहीतरी निर्णय देणे, बाकी दुसरं काय नाही. शेतकऱ्यांचा जो दूध व्यवसाय त्याच्यावर पण काय परिणाम झालेला आहे? परिणाम झाला ना. आता हे जनावर ते जनावर काय करावं शेतकऱ्यांना? चारा महाग, समजा महाग, बाकी दुसरं काय नाही. माझं गाव आयतपूरवाडी, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. ते माझी अडचण एकच आहे की या ढोराबद्दल तकलीफ व्हायली आम्हाला. ढोरं बाळगायला परेशानी व्हायली, आमच्यापाशी चारी नाहीत, काही नाही, आणि आम्ही काय खाऊ घालावं ढोरायला? याच्यासाठी आम्हाला कोणता तरी निर्णय एक मोकळा द्या. माझे 2 गोष्ट बोलून मी सिंग साळणार आहे. प्रत्येक बाजारला जाते आणि सिंग सालते, आणि माझे लेकरे बाळाचा मी गुजारा करते. आणि या धंद्यामध्ये आम्हाला काय, आता पहिले आमचे कामधंदे चालू होते, काय व्यापारी लोकांचे बैल होते, घेणं देणं चालू होतं, त्याच्यामुळे आमच्या गरीबाचा धंदा चालत गेलं. आता हे बाजार बंद झाले आणि घेणं देणं बंद झालं, आणि त्याच्यामध्ये आमचे लोकांचे काय झालं साहेब, एक नुकसान झाली. नुकसान म्हणजे काय, आमच्या घरच्या व्यवसाय चाललं, आम्हाला भाकर बरोबर टायमावर भेटणं चालली, काय दुसरं काम नाही, काय दुसरा धंदा नाही. आम्ही हे व्यवसाय करतात, आणि या व्यवसायामुळे आम्हाला दुसरा धंदाच नाही. सरकारने एकतर बाजार चालू करावा, नाहीतर जेवढे सिंग फोडे आहेत तेवढ्याला पगार द्यावा, आणि जेवढे बिचारे व्यापारी माणसं आहेत त्या व्यापारी माणसाचा काहीतरी त्यांनी निर्णय लावा. एकतर बाजारचं बघा, उन्हातानामध्ये काय लोक काम धंदा करतात, 2 रुपयाच्या 10 रुपयाच्या कामासाठी घरदार सोडून आपण परगावला जातात, तर ते 2 रुपयाचे बी काम होईनच चाललं. आणि मी राहतो अर्धापूर तालुका, जिल्हा नांदेड. मी बैलाचे सिंग सालतो, म्हशीचे सिंग सालतो. म्हशीचा व्यापार बंद झाला, बैलाचा बंद झालं, आणि गरिबाने करावं काय? आणि एवढे व्यापारी लोक घरी बसून ते खाऊ लागले, त्याचा व्यापार बंद झालं, ते लोकांनी करावं काय? शेतकरी माणसाला पैशाची गरज आहे, ते गरज पैशाची पूर्ण चालली, त्यांचे ढोरं विकणं चालले, त्या शेतकऱ्यांचे लग्न घेणं देणं, खत बी पाणी त्यांच्या रुकू लागलं. सरकारने याच्यावर काय निर्णय करा, एक बाजार चालू करा, नाही तर त्यांना काहीतरी मानधन द्यावं. श्रीराम नवली राहणार मेनला. साहेब हे गाबणे ढोर होतं, हे गाबणे ढोर बाहेरून बी गिरायकी याचं साहेब बंद झालं आमच्या इथे. याला करावं का आम्ही आता या ढोरायला? हे गाबण्या म्हशी येतात. तुम्ही गावरान गाय असेल ती सोडून द्या,
त्या गायीवर काही नाही. त्या गायीचं असलं तर तुम्ही याच सोडून द्या. आता हे बजरंग दलवाले पोलीसवाले वाटत उभं राहिले तर उभं राहून पैसे घ्यायला तर त्याला सोडून द्याले. बजरंगवाले आडवाले तर ड्रायव्हरला मारायला तर आमच्या व्यापाऱ्याला मारायला. आता आमच्या तिथे व्यापारी यावं कुठून आणि हे गायी करावं काय आम्ही. आता म्हशी येऊ काय गाबण्या म्हशीत आहे काय काय करणार याला. हे बैल तर हां तुम्ही कापाय नेऊ लागले त्याला तुम्ही सहकार्य करा. आम्ही तुम्हाला सहकार्य करू लागतो ते सोडून देतो. मग तुम्ही गाबण्या ढोरं आडून मारायला गिरायकाला मारायला बाहेरून येणार गिरायक कसं यावं. त्याला यायला पैसा गाडीवाल्याला पैसा ढोरायला पैसा आणि त्याला अजून 20,000 द्यायचे का आम्ही कुठून द्यायचे हे सांगा. आमचं समजा गिरायक बंद झालं साहेब. वाशिम हळी या इकडचं गिरायक येत गेलं साहेब. वर्ध्याहून गिरायक येत गेलं आमच्या इथं गाईला म्हशीला. हां तुम्ही गावरान गाई असेल ना ती बेशोक सोडून द्या. त्या गाईविषयी काही वाद नाही आमचा. हां हे जर्सी गाई आहे शे भक्कर गाई असेल अशा या गाईला सोडून द्या तुम्ही. माझी या अशा गाबना गायला गिरायक येणार करून साहेब सांगून द्या तुम्ही. आता बैल हे काय करायचे आम्ही इतकं सांगतो आम्ही. या आता आमचा व्यवसाय साहेब बसून गेला आम्ही घरी बसल्या. याचं करायचं काय आता. हे लाखांना रुपयाचे ढोरं तर आता आम्ही घरी बांधून चारा कोठून टाकावं यायला हे सांगा फक्त. आता किती दिवस चारा पुरी होणार घरी. हे इकीत राहिले घेत राहिले हे गाबणे ढोरं. हां खाली ढोरं असलं ना तुम्ही बेशोक सोडून द्यायची. खाली गायी असल्या ते तुम्ही नेऊ देऊ नका ना. मारा ना ड्रायव्हरला मारा त्या नेणाराला मारा. मात्र तुम्ही हे गाबणे ढोरं साहेब या झालेल्या ढोराचं कसं करायचं हे सांगा आम्हाला फक्त. आता हे आमचे 1.5 लाख रुपयाचे बैल आहेत पुणेचे. नांदेडपाशी पुणे आहे. त्याचे आम्हाला बी तुम्ही काहीतरी रक्कम द्या सरकारी तर्फे. हे आमचे बैल घेऊन टाका. आमच्याकडे गडी नाही ना कोणी नाही. आमचं म्हणणं असं आहे की बाबा एखादी इकलं तरी बी कोणीतरी घेणार माणसं एवढे माणसं आहेत बघत होते ना. मग याच्यामध्ये आमचा काय प्रश्न आहे ते मांडा आणि आम्हाला बैल इकायसाठी आणले आम्ही. आम्हाला पकड त्रास आहे ना हो. आम्हाला इथं वळणार कोणी नाही चारे नाहीत. एवढाले बैल म्हणल्यावर आता शेतकऱ्यांना म्हणल्यावर बाजार आहे म्हणून विकतात. 1-2 वर्ष ठेवतात आणतात त्याचा ते व्यवसाय होते. हा सुखादुखासाठी बी न्यावं लागते ना. काही बाजाराला जावं लागते कुठे बी काही दवाखाना आहे बकड आहे ना त्याच्यावर. त्याच्या मागं काय नाही साहेब. आमच्या इथं प्रत्येक शेतकऱ्यापाशी जनावर होतं. आता रिकामे जनावर काय करावं. शेतकरी कोणी बाळगू शकत नाही साहेब. रिकामे जनावर कोणी राहो कोणी समाजाचा राहो कोणी राहो ते विकावत लागतील. बेकामी जनावर आणून विकावत लागते. रिटायर झालेल्या म्हशी रिटायर झालेले बैल काय करणार. काला काय कामाला काम देते कोणी दुःख आहे सुख आहे कोणी जनावर विकते. हे जर जनावर बंद केले तर जनावरच विकत नाही तर ते काय करावं. जनावर 20 रुपयाला 25 रुपयाला पेंडी आहे. शासनाचं काही राहू द्या पण शेतकऱ्याचा बी विचार करावा लागेल ना. कोणीही बाळगू शकत नाही तेवढा कोणताही शेतकरी. हा सरकारचं म्हणणं आहे ते एकूण आहे. मग जनावर काय करावं. रिटायर्ड झालेली माणसाला रोटी देण्यास कोणी तर जनावरला कोण चारा टाकते. हा असं आहे ना. मायबाप संडाच्या तिथं राहिले तर 2 मजली बिल्डिंग मायबाप कुठं संडाच्या जवळ त्याला रोटी देईना तर जनावरला चारा कोण टाकते. शेतकऱ्याची काय मागणी आहे. शेतकऱ्याला काही दिलं तर कमीच आहे नाही तर मग जनावर शेतकऱ्याला हवाली करतो आम्ही. समजा शेतकऱ्याची रिटायर झाले जनावर त्याने घेऊन टाकावं सरकारनं. कुठेही बाळगू द्या काही करू द्या. आम्हाला चाराने रिकाम कमी देईल तरी चालते. आम्ही देऊन टाकतो शेतकरी शासनाला. सगळे धंद्याचे की नाही अडचणी दुनियाच्या वाढून गेल्यात बघा. आता 4 जनावर आहात. 4 जनावर एखाद्या शेतकऱ्याचं लग्न आहे त्याला विकायचं असेल तर त्यानं काय करावं. दुधाळ जनावर आता काही खाली जनावर राहतात कमी जास्त करून शेतकरी विकतात दुसरे घेतात. ते जनावर घरी ठेवून काय करणार आहे शेतकरी. अहो दुनियाच्या अडचणी वाढून गेल्यात. वांजा ढोरायला लागते चारे टाकायला ते शेतकऱ्यापाशी 30 रुपयाला 40 रुपयाला पेंडी आहे ते परवडते काय. बरं हे काय आजच झालेलं नाही पहिल्यापासूनच चाललेलं आहे. मग शेतकऱ्यानं काय करावं. शेतकरी एवढ्या अडचणीमध्ये कोणीच नाही सध्या. हा नोकरीवाल्याचं काय त्याच्या पगार जाऊ दे ना 1 दिवस तारीख होईल ना त्याच्या बँकेत अकाउंटवर पैसे पडतात. हा सगळा जो प्रॉब्लेम आहे तो किती व्यापलेला आहे. शासनाला वाटते की 5-10 लोकांचा प्रॉब्लेम असेल. किती नाही याच्यामध्ये सगळेच पुरी जनता याच्यावर आहे. हा सोडून द्या जे सर्व्हिसला आता त्याचा काही संबंध नाही. कारण का त्या लोकांना की नाही त्याची तारीख जाईना त्याच्या अकाउंटवर अधिक पैसे येतात. बाकीच्या लोकांना काय करावं. बाकीचे लोक काय करणार आहेत. कोणकोणते व्यवसाय अहो मी सांगतो याच्यामध्ये कमीत कमी 50% लोक याच्यावर यात 50%. हा कमीत कमी 50%. हा
सर्व्हिसवाल्याचं काय हो, पाणी पडलं तरी त्याच्या पगारी घट, उन्हाळा पडला तरी घट, काय वाहून गेलं तरी घट, 80 रुपये पण शेतकऱ्यानं काय करावं? 80 रुपये किलो क्विंटल झाले तर मग शेतकऱ्याचं काय नाही, जे पहिलं चालू होतं की नाही ते चालू करून टाकून द्यावं, कोणत्या गोष्टी अडचणीत आणू नये. मागचं जसं होतं तसं पद्धतशीर बोलले का अर्धापुर के व्यापार में जो कम से कम 1.5-2 कोटी का होता. हाँ 1-2 कोटी होता. हाँ कोणी घेते, कोणी विकते, कोणाला अडचण आहे, कोणी दुधाचे जनावर विकते, कोणी बैल विकते, गाई विकते. प्रत्येकाचा व्यवहार आहे. 50% लोकांचा व्यवहार त्याच्यावर आहे. कोणी शेतकरी घेते, विकते, घरचे असलेले विकून टाकते, लग्न कार्याला लायते. एक अडचण आहे का शेतकऱ्याला? अडचण काही नाही. आपले ते जोरात खाली येतं ते खाली राहू द्यावं लागतात. कोणाला ऊस सोडा, काय वानेर आहेत का नेऊन सोडायला साहेब? ही अडचणी सरकारने देऊन टाकायची. तुम्ही घेता नेऊन सोडता सगळ्या दुनियाच्यावर समाजात काय? अहो माय बाप्पाची नोकरीवाला पोरग 2 बिकीवर राहणे, माय बाप्पाला कोण ठेवायला ढोरायच्या झोपड्यात? तुम्ही ध्यान करा. आताही पहा तुम्ही, तुम्हाला दाखवायचं तर या इकडे कुठे सरकारला दाखवता जे नोकरीवाले आहेत. आणि शेतकऱ्याने काय करावं? ढोरायला दुधाला काय भाव द्याले? 30 आणि 20 रुपये लिटर द्याले. ढोरायला चारी आता काय भाव जाता? पाणी असं पडालंय. कोणते ढोरं म्हणजे कोण्या ढोरायत नेऊन सोडायची? नाही ते ढोरं कोणते ढोरायचे मेळाव काय ते गोरखनाथ. त्या गोरखनाथ ढोरं येऊन पहा बरं, हाय का चाटूभर भात त्या ढोरावर? आता जाऊन पाऊस म्हणजे इथं काय हाला देतलं ढोरं ते. मग त्याने काय करायचे? मेलेली ढोरं काय त्याची गोरक्षण आहे. यायचा काहीतरी बाजार खुला करावा लागते. निगा काय काहीच नाही चारा नाही. आता आपले शेतकरी टाकायचे मुठभर कसं आहे त्याचा व्यवसाय. अर्धापूरच्या बाजारात साहेब गाय आणली. या गायला कोणी घेवाल नाही, काही नाही. आम्ही 2000 रुपये भाडं देऊन गाय आणली. आम्ही ह्या बाळापूरच्या इथं गाय आणली, इकायला कोणी घेवाल नाही, काही नाही. गेल्या वारी बी आणली होती साहेब, या वारी बी आणली. हिला कोणीच घेवाल नाही, बाजार बंद आहे म्हणून. हे असं आमचं एवढं म्हणणं आहे. काय त्रास काय शेतकऱ्याला काहीच नाही साहेब. कुठं ढोरही काय हे नाही. आता अडचणीतले आम्ही सगळे शेतकरी अडचणीत आहात. सगळे बाजार बंद झाले. लेकराचे लग्न, पेरणी, खत हे सगळं निंदन कृपण नाईलाज झालाय. आता काय करावं? का आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. सरकार असं करायला कर्जमाफीची घोषणा केली, कोणतंच काही नाही. आणि सगळं चुतियामध्ये सरकार काढायले, कोणतंच काहीच नाही. आणि सगळं येड्यात काढले सगळ्या शेतकऱ्याला. ही 17,000 रुपयाला इकली असती. हे चालू हे असलं तर 17,000 रुपयाला इकली असती. एकदम चांगला आहे सगळे. हे आहे मात्र ढोरायला काय करावं? म्हाताऱ्या ढोरायला यायला सगळे अडचणी आहात. चारे नाहीत, काही नाही. सगळे बाजार टोटल बंद झाले. शासनानं काहीतरी निर्णय करायला पाहिजे. काहीतरी नुसता शेतकऱ्याला अनुदान, या व्यापारी माणसाला काहीतरी यायला पगार हे काही चालू केली पाहिजे. कोणतंच काय होईना झाले ना साहब। हालात ये है कि आज हमारे पेरनियों के पीरियड है और बारिश भी नहीं है और हालात से जूझ रहे हैं और डबल पेरनी के कंडीशन में भी है। तो आज जो हमारे पास जो चीज़ थी जानवर बेचना और उसके ऊपर पेरनी करना, वो हालात हमारे लिए बड़े मुश्किल जा रहे हैं क्योंकि मार्केट में जानवर लाने के बाद आज कोई लेने को तैयार नहीं है। और जो किसी से कुरैशी भाई से या व्यापारी से किसी से भी बोलते तो वो दूर भाग रहे जानवर से। तो वो हालात को हमारे मुश्किल हालात में है तो सरकार ने उस पर ध्यान देना चाहिए, शासन का पूरा तवज्जो होना चाहिए कि शेतकरी किस हालात में है। आज पूरे वर्ल्ड के भी शेतकरी आज जो मुश्किलात हालात चल रहे हैं कि अभी अमेरिका ने भी कुछ कहा है, तो शेतकरी को बचाने के लिए आज सरकार को कदम उठाना चाहिए और हालात पर हमारे नज़र रखना चाहिए। ये जो हम कदम उठाए हम कोई मर्जी खुशी से नहीं उठाए, या आखिरी में हम थक के यानी बेजार होने के बाद हमारे महाराष्ट्र लेवल पर पूरे बिरादरी ने कदम उठाई कि भाई जो परेशानी हम पे गुजरी है कि हमारे जो व्यापार जब जानवर लेके हमारे लोग गुजरते थे रास्ते से तकलीफ दे रहे, बजरंग दल वाले गोरक्षण के नाम पे जो मार रहे, क्या आज बंदी लगी अब से तोड़ रहे, फिर माल भी छीन ले रहे, गोरक्षण दान ले रहे और केस भी हमारे ऊपर हो रही, कार्रवाई भी हमारे ऊपर हो रही, माल भी हमारा जा रहा है, ड्राइवर को मार रहे हैं, व्यापारी को दाखिले होने के बाद चिट्ठियाँ होने के बाद क्या दाखिले होने के बाद भी जानवर नहीं दे रहे, गोरक्षण कोर्ट से फैसला होने के बाद भी जानवर नहीं मिल रहे उसे, और चार्ज भी इतना लगा रहे कि वो जानवर लाने को पूरा नहीं, और जानवर की इतने हालात ख़राब हो जा रही कि वो अपन ला भी नहीं सक रहे। तो ये जुल्म है, ये जुल्म के खिलाफ जो हमारे लोगों ने कदम उठाए, ये कदम यहाँ अर्धापुर के हद तक नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र लेवल पर है। मैं महबूब
बीबन साहब कुरैशी अर्धापुर बाजार समिति से बात कर रहा हूँ। ये जो बाजार की जो तकलीफें हैं, ये तकलीफें आम पब्लिक को बहुत परेशान कर रही। इनकी रोज़मर्रा की जो है रोजी मजदूरी, इस पे बहुत वो जुल्म हो रहा और इसका सरकार के तरफ से कोई पाबंदी या कुछ संरक्षण ये कुछ नहीं मिल रहा। आम लोगों को लेने देने में अड़चन जारी। उसके अलावा फिर ये बाजार का जो लेन देन है इस पे ठप्पा आ गया, कोई ले रहा नहीं कोई दे रहा नहीं। और इसमें शेतकरी के संघात में हमारा जो कुरैशी बिरादर का जो आपसी लेन देन है तो सदियों से चलते आ रहा। आज की कोई नई बात नहीं ना, गवर्नमेंट को मालूम है, सब दुनिया को मालूम है। उन्होंने बोल रहे भाकर जनों को गिरेक नहीं ना, तो अब कुरैशी लोग उसको क्या करेंगे? कुरैशी को तकलीफ जा रही है। कुरैशी ने अगर बाजार में बैल लिया तो उसका बैल लिए तक कोई कुछ नहीं कर रहा। जिस वक्त उन्हें टेम्पो में भरता उस वक्त जाके पकड़ ले रहे, उसको छीन के ले रहे, उसको मारपीट कर रहे, उसकी गाड़ी अंदर कर दे रहे, गाड़ी छूट रही नहीं, उसको सजा हो जा रही। इस पे जो बजरंग दल, शिवसेना या हिंदू शिव परिषद या बीजेपी वाले सिर्फ दस्ती डाल के आरा होके लूटमाप करके माल छीन के ले रहे। इसमें आज कुरैशी बिरादर 10-12 साल से परेशान है। इसका कोई उधर लेने वाला नहीं ना, इसका सरकार लेवल पे कोई बात चल रही नहीं, सरकार इस पे कोई ख्याल कर रहा नहीं। इसी वजह से ये नौबत आज भूखमारी के आके गिरे वाली है गरीबों के ऊपर। इसका कोई वाली नहीं ना। हाँ, निर्णय सरकार लेने तैयार नहीं ना। इसको सरकार ने निर्णय लिए तक एक जो व्यापारी लाइन के जो लोग हैं इन आवाज खोलने वाले नहीं ना कि भाई जब तुम व्यापारी के संघात में व्यवहार करने के वास्ते सहूलत आएंगी तो उन्हें लेंगा, नहीं तो कहीं को लेंगा। इस वजह से हमारा बोलना है गवर्नमेंट ने इस पे अच्छे से ख्याल करना, अच्छे से विचार करके इसका निर्णय लेके रास्ता खुला करना, लेन देन होना, बाजार चलना, सब बातें सही होना। इसमें पब्लिक का बहुत बड़ा नुकसान हो रहा।